of you? Did you not understand? No, what is wrong with you? There are hundreds of people waiting. Get out of here! नमस्कार. आपण सध्या पाहत आहात न्यूज यात्रा. मी संजय वरकड. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये जे आंदोलन झालं होतं त्यावेळी आंदोलनकर्त्यांना न्यायालयाचा धाक आणि पोलिसांचा दंडुका दाखवून कशा पद्धतीने छेडलं होतं हे आपण सगळ्यांनी बघितलं. पण मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाने काढलेल्या एका मोर्चामध्ये एका महिलेने अक्षरशः भाजपवाल्यांना आणि पोलिसांना सुद्धा अक्षरशः वठणीवर आणलं. खरं तर नारी शक्ती वंदन अभियान बिल नामंजूर झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाने विरोधकांविषयी जो अपप्रचार म्हणा किंवा खोटा प्रचार सुरू केलेला आहे त्या बाबतीमध्ये सगळीकडेच आता वातावरण तापतं आहे. भारतीय जनता पक्ष अत्यंत खोटी माहिती लोकांना सांगत आहे आणि स्वतःच आंदोलनं करत आहेत. आणि असंच एक आंदोलन मुंबईमध्ये त्यांनी आयोजित केलं होतं आणि या मुंबईच्या आंदोलनामध्ये रस्त्यावरची वाहतूक खोळंबल्यामुळे एका महिलेचा पारा अनावर झालेला आहे. त्या महिलेचा व्हिडिओ आपण पाहणारच आहोत. ही महिला जवळपास तासभर या वाहतुकीमध्ये अडकली होती. तिला तिच्या मुलाला आणायला जायचं होतं अशी आपल्याकडे माहिती आहे. अखेर त्या महिलेचा संयम सुटला आणि तिने पोलिसांना या सगळ्या वाहतुकीला सुरळीत करण्यासाठी 2-4 वेळेस साकडं घातलं, पण पोलिसांनी तिच्याकडं ढुंकूनही पाहिलं नाही. त्यानंतर मात्र तिचा राग अनावर झाला आणि गर्दीच्या एका ठिकाणी जिथं महत्त्वाचा नेता कोणतरी उभा आहे आणि तो सांगेल तशा पद्धतीने लोक करतायत हे बघून ही महिला गिरीश महाजनांकडे गेली आणि गिरीश महाजनांना तिने ज्या पद्धतीने सुनावलं तर त्यामुळे गिरीश महाजनांची ही बोलती बंद झालेली आहे. एका बाजूला मी हे 2 उदाहरणं मुद्दाम देतो आहे कारण आता अनेकांना प्रश्न पडला असेल की मराठा आंदोलन होऊन खूप दिवस झालेले आहे, पण मुंबई तीच आहे, मुंबईकर तेच आहे, मुंबईचे पोलीससुद्धा तेच आहेत आणि मुंबईचे रस्तेसुद्धा तेच आहे, मुंबईची वाहतूकसुद्धा तीच आहे. मग मराठा आंदोलकांना ज्या पद्धतीने तुम्ही शिस्तबद्ध पद्धतीने आंदोलन करायला लावलं अर्थात ते योग्यच होतं. त्याच पद्धतीने तेच नियम भारतीय जनता पक्षाच्या या मोर्चेकऱ्यांना का लावले नाही असा प्रश्न या महिलेच्या राग अनावर झाल्याने पुन्हा एकदा फार मोठ्या प्रमाणावर समोर आलेला आहे. अर्थातच भारतीय जनता पक्ष अशावेळी बॅकफूटवर जाणार आणि त्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारचं विधान करणार नाही हे ठरलेलं आहे. काही भारतीय जनता पक्षाचे अतिउत्साही कार्यकर्ते या महिलेला ट्रोल करत आहेत, पण त्यांचा काय नाईलाज असतो, ते प्रत्येक वेळी आपल्या काहीतरी बाजू लावून धरायची म्हणून केविलवाना प्रयत्न करतायत. पण या महिलेने एक प्रश्न जो सगळ्यांच्या मनामध्ये खतखतत होता तो मात्र ऐरणीवर आणला आहे. दरवेळी काही लोकांसाठी वेगळा कायदा आणि सत्ताधारी पक्षांसाठी वेगळा कायदा का, हा जो मूलभूत प्रश्न आहे या सगळ्यामधला तो महत्त्वाचा प्रश्न या महिलेने ऐरणीवर आणलेला आहे. तिने काहीही चुकीचे विधानं केलेली नाही. काही जणांचं विशेषतः गिरीश महाजन असं म्हटले की त्या महिलेने जी भाषा वापरली ती भाषा काही योग्य नव्हती, अत्यंत अयोग्य भाषेमध्ये तिने ते मांडलं. गिरीश महाजन असंही म्हटलं की त्यांना ते शांततापूर्णे पण सांगण्यात आलं असतं, पोलिसांमध्ये तक्रारसुद्धा करता आली असती, म्हणजे गिरीश महाजन सांगतात. आता खरंच तुम्ही विचार करा, महाराष्ट्रातील जनतेचा याच्यावर विश्वास बसेल का की ही महिला जर शांततेच्या मार्गाने सांगत असती, एवढ्या मोठ्या जमावासमोर एक महिला ती इतकं ओरडून सांगत होती तरी कोणी ऐकत नव्हतं. जर तिने शांततेने सांगितलं असतं तर कोणी ऐकलं असतं. जे पोलीस तिचं ऐकल्यासारखं करत होते पण त्यांना करायचं काहीच नसतं, ते पोलिसांनी तिला पोलीस ठाण्यामध्ये खरंच तिची काय तक्रार नोंदवून घेतली असती का? बरं, सामान्य माणसांनी आपला वेळ खर्च करून पोलिसांमध्ये जाऊन किती वेळेस तक्रारी करायच्या असे अनेक प्रश्न त्यातून उद्भवतात. त्यामुळे त्या महिलेने अत्यंत योग्य मार्ग निवडला आणि आपला राग तिने व्यक्त केला. तिच्या तोंडून रागाच्या भरामध्ये जे काही शब्द निघालेले आहेत ते तर तिच्या भावना म्हणून सरकारने समजून घेतल्या पाहिजे. इतर वेळी सरकार महिला नारी शक्तीचं जे कौतुक करत होते आणि विरोधकांना ज्या पद्धतीने बॅकफूटवर नेण्याचा प्रयत्न करत होते, स्वतः बॅकफूटवर आलेले असताना, तर या महिलेच्या आंदोलनामुळं त्यांचा तो सगळा प्रयत्न फसलेला आहे. आता या महिलेचा काही मूळ स्रोत वगैरे काही त्यांना सापडत नसल्यामुळं बेछूट आरोप करणंही भाजपवाल्यांना आता शक्य झालेले दिसत नाही. त्यामुळं एका महिलेने भारतीय जनता पक्षाला अक्षरशः वेठीस आणलं आणि एखादी गोष्ट जर आपण चुकीची करत असेल तर त्याचा लगेच धडा मिळतो हे सुद्धा या घटनेनं सिद्ध केलेलं आहे. कारण नारी शक्ती वंदन अभियान बिल 2023मध्ये मंजूर झालेलं आहे. त्याच्या आडून जे डिलिमिटेशनचं बिल आणायचा प्रयत्न केला जात होता,
नरेंद्र मोदी उद्या पंतप्रधान नसतील भविष्यामध्ये तरीसुद्धा भाजपच कसा निवडून येईल या पद्धतीनं जे बिल आणण्यात येत होतं ते बिल हाणून पाडलं विरोधकांनी. हा मेसेज सगळीकडं पसरलेला आहे आणि लोकांपर्यंत पोहोचलेला आहे. काय सोशल मीडिया फक्त भाजपवाल्यांच्या हातामध्ये नाही, अर्थात ते चांगला वापर करतात तो भाग वेगळा, पण आता गावागावामध्ये हा सगळा मेसेज देणारी यंत्रणा तयार झालेली आहे. या महिलेने नेमका जे मुद्दे मांडलेले आहेत ते सुद्धा सोशल मीडियाच्या मार्फतच लोकांपर्यंत गेलेले आहे. कुठल्याही नंतर महत्त्वाच्या मीडियाच्या लोकांनी अर्थातच त्याची दखल घेतली, पण सोशल मीडियावर सुद्धा हा व्हिडिओ खूप व्हायरल झालेला आहे. ती महिला काय म्हणते आहे ते आपल्याला शेवटी समजून घ्यायचे आहे, पण तिने उपस्थित केलेले 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक तर या महिलेने अतिशय संयमितपणे सांगण्याचा पोलिसांना प्रयत्न केला होता. तिचे सगळे वाक्य ऐका. ती असं म्हटली की मी 4 वेळेस पोलिसांना जाऊन सांगितलं पण पोलीस माझं काही ऐकायला तयार नाही. नंतर गिरीश महाजनांशी बोलताना पण ती महिला असं म्हणाली की तुम्ही मला काही सांगू नका, माझ्याशी कोणी बोलू नका, बाजूला मैदान आहे त्या मैदानावर जाऊन तुम्हाला काय ओरडायचं ते ओरडा आणि इथून आता तुम्ही चालते व्हा, गेट आऊट फ्रॉम हिअर असं ती म्हटली. त्यामुळं तिने अक्षरशः भाजपवाल्यांना रस्त्यावरून गेट आऊट करण्याचा जी भाषा वापरलेली ती लोकांना खूप आवडलेली आहे. तिचा ह्या व्हिडिओमध्ये असंही म्हटलं की 100हून अधिक लोक माझ्या जवळचे आसपासचे या सगळ्या ट्रॅफिकमध्ये 1-1.5 तासापासून अडकलेले आहेत. ते लोक बोलत नाहीत पण मी बोलणार आहे. त्यामुळं मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाने काढलेल्या मोर्चाला पोलिसांनी जी एरवी सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे, पोलिसांचा आम्हाला अभिमान आहे, पण भाजपच्या वेळी हे पोलीस वॉचमनच्या भूमिकेमध्ये जातात हे सुद्धा या आंदोलनाच्या निमित्तानं लक्षात आलेलं आहे. आता जी माहिती मिळते आहे की वरळी पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणामध्ये आयोजकांवर काहीतरी कारवाई केली जाईल अशी एक माहिती येत आहे. अर्थात ते जेव्हा होईल तेव्हा आपण आपल्या दर्शकांना ते सांगू. पण या महिलेने जो रौद्रावतार केला त्यामुळं भारतीय जनता पक्ष अक्षरशः मुंबईपुरता का होईना, या घटनेपुरता का होईना वठणीवर आला आणि जो खोट्या प्रचारासाठी किंवा खोट्या गोष्टीसाठी काढलेला त्यांचा मोर्चा एका अर्थाने योग्य मुद्द्यावर आला आणि त्यांचं पितळच उघडं पडलं असं आपल्याला म्हणता येईल. त्या महिलेने आणखी असंही म्हटलं की तुमचं सरकार केंद्रात आणि राज्यातही बसलेले आणि तुम्हीच का मोर्चा काढतात वगैरे असे दावे केले जात आहेत. प्रत्यक्षात तिच्या व्हर्जनमध्ये जे ऑडिओ क्लिप आलेले आहे त्यामध्ये असं कुठल्याही प्रकारचं वक्तव्य तिचं दिसत नाही. तिने फक्त कायदा सुव्यवस्था, रस्ता मोकळा करा, रस्ता तुम्ही कसा काय अडवता आणि आम्हाला इथून जाऊ द्या आणि तुम्ही मैदानामध्ये जाऊन तुम्हाला काय बोंबलायचं ते बोंबला आणि ओरडायचं ते ओरडा. ते बोंबलायचा हा शब्द नाही पण ओरडा, तिकडे जाऊन ओरडा तुम्ही काय ओरडायचं ते. त्यामुळं आपण त्याला बोंबला असं म्हणतो, कारण हे शेवटी विरोधकांविषयी ते बोंबच मारायला गेलेले होते. त्यामुळं ही जी बोंब मारण्याचा प्रकार आहे तो भाजपच्या अंगलट आला असं आपण म्हणूयात. जाता जाता या महिलेने नेमकं काय काय मुद्दे मांडले ते आपण तिच्याच तोंडून ऐकूयात आणि थांबूयात. आपण पाहत राहा न्यूज यात्रा, हे आहे आपलं चॅनल. ट्रैफिक मूविंग wherever you want to shout, वहाँ मैदान में जाइए, रोड पर नहीं. मैं यहाँ पे 4 बार पुलिस से बात कर चुकी हूँ. Listen, enough. Get out of here. You want to shout? There is a big field there. Shout there. Cool down. Shut up. Hello. I come over here. सगळ्यांनी इकडच्या महिलामध्ये वा, इकडे महिलामध्ये वा, इकडच्या महिलामध्ये वा. नहीं चलाओगे तो क्या? उजव्या हाताच्या महिला पुढे वा. या सगळ्या महिला उजव्या हाताच्या मध्ये मैदान में जाके बोलिए, ट्रैफिक को रोकते नहीं. ओके, गेट आउट ऑफ हियर. Did you not understand? Did you not understand? अरे जाइए. No, what is wrong with you? There are hundreds of people waiting. There is an empty ground there. There is an empty ground. Yes. चलो आओ मैं. Get out of here. अरे मैं बात करता हूँ. मेरे से कोई बात नहीं करेगा. यहाँ से इस ट्रैफिक को हटाओ. Shut up. हटाओ ना. किसी से बात नहीं आप कहाँ करनी रहते है. हैं? आप कहाँ रहते हैं? यहाँ रहते हैं. चलो आपका यहाँ. क्या प्रॉब्लम है? मुझे प्रॉब्लम है कि मैं इस रोड पर चलो, 1 घंटे से ज्यादा खड़ी हूँ. क्यों खड़ी हूँ? कहाँ पे वहाँ व्हीकल है आपका? चलो 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 चलो.
आवाज कम करो, 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 सोल्यूशन के लिए आ गए, आवाज कम करो, अरे अंदर आओ, लेडीज पुलिस अरे चला महिला एक घंटे से क्लास में बैठ कर touch me. Don't touch me. मैं कोई फाइट नहीं करता। Now it's very simple. Traffic को यहाँ से मैं आप जैसे सबके पास है। Each one is telling us